नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी आपण बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहणार आहोत. केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेना पक्षाचं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतल्यानं खळबळ माजली आणि त्यामुळे निवडणूक आयोगाच्या या निर्णयाच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं दिल्ली हायकोर्टात धाव घेतलेली आहे. धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नावासाठी दिल्ली हायकोर्टात ठाकरे समर्थकांनी याचिका दाखल केली आहे. निवडणूक आयोगानं आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधीच दिली नाही, तसंच प्रतिज्ञापत्र आणि कागदपत्रांची पडताळणी न करताच निवडणूक आयोगानं धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव गोठवण्याचा निर्णय घेतलाय. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला तातडीनं स्थगिती द्यावी अशी मागणी शिवसेनेनं आपल्या याचिकेमध्ये केलेली आहे. दिल्ली हायकोर्टात शिवसेनेकडून कपिल सिब्बल बाजू मांडणार असून या याचिकेवर आज सुनावणी होतीये. केंद्रीय निवडणूक आयोगाचं कार्यालय हे दिल्ली उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत येतं आणि त्यामुळे शिवसेनेनं हायकोर्टात ही याचिका दाखल केली आहे. आता यावर दिल्ली हायकोर्ट नेमका काय निकाल देणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. आपले नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास सध्या आपल्या सोबत आहेत. प्रशांत, धनुष्यबाणाची लढाई आता दिल्ली हायकोर्टात लढली जाणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. काय सांगता येईल प्रशांत याबद्दल? बरोबर आहे. खास करून ज्या दिवशी केंद्रीय निवडणूक आयोगाने खास दोन्ही गटामधला जो वाद सोडवण्याकरिता धनुष्यबाण जे चिन्ह ते गोठवलं आणि त्यानंतर दोन्ही जे गट आहेत किंवा दोन्ही पक्ष आहेत, एक तर बाळासाहेबांची शिवसेना आहे, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील पक्ष, तर दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जे आहे ते ठाकरे यांच्या नेतृत्वातील पक्ष, या दोन्ही पक्षांना वेगवेगळे चिन्ह दिले. पण या संदर्भात उद्धव ठाकरे गटाच्या वतीने एक याचिका दाखल करणारी दिल्ली उच्च न्यायालयात त्यांनी म्हटलं की आमचा नैसर्गिक न्यायाचा जो अधिकार आहे तो अधिकार यामध्ये आम्हाला त्याची अवहेलना करण्यात आली आहे. त्यामुळे आम्हाला या विरोधात आम्ही आव्हान याचिका दाखल केली आहे आणि या आव्हान याचिकेच्या माध्यमातून आम्हाला जे निवडणूक चिन्ह मिळालं आहे किंवा आम्हाला गोठवण्यात आलेलं आहे या संदर्भात देखील अत्यंत गांभीर्यपणे विचार करण्याची गरज असताना हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या संदर्भात आम्ही निश्चितपणे याचिका दाखल केली आहे आणि याचिका दाखल होऊन आज याच्या सुनावणी होण्याची शक्यता आहे. कपिल सिब्बल जे आहेत, कपिल सिब्बल हे उद्धव ठाकरे गटाच्या वतीने युक्तिवाद करणार असल्याची माहिती पुढे आलेली आहे. बरं प्रशांत, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला देण्यात आलेल्या मशाल या निवडणूक चिन्हावरून आता नवा वाद पेटलेला आहे. समता पार्टीच्या वतीनं केंद्रीय निवडणूक आयोगात आज तक्रार करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगानं समता पार्टीला याआधी मशाल हे चिन्ह दिलेलं आहे आणि हेच चिन्ह आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला देण्यात आलेलं आहे. यावर समता पार्टीनं आक्षेप घेत आमच्या निवडणूक चिन्हाचं वाटप का करण्यात आलंय असा सवाल केलाय. त्यामुळे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं मशाल हे चिन्ह वादात सापडलंय. काही वेळापूर्वी आम्ही समता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडल यांच्याशी फोनवरून याबाबत संवाद साधला. त्यांनी या संदर्भात नेमकं काय म्हटलंय ऐकूया. इस पे हमें आपत्ति है क्योंकि समता पार्टी का जो चुनाव चिन्ह था पहले मशाल छाप था और हमारी पहचान ही मशाल से है. जॉर्ज फर्नांडिस साहब की जो पार्टी समता पार्टी है 1994 में जो पार्टी बनी थी और उन्हें मशाल सिंबल अलॉट किया गया था. हालांकि बाद में पार्टी हमारा डी-रिकॉग्नाइज हो गया, लेकिन हम लोग कंटिन्यू इलेक्शन लड़ रहे हैं और इलेक्शन कमीशन ने भी अपने नोटिफिकेशन में क्लियर किया है कि मशाल सिंबल रिजर्व किया गया है समता पार्टी के लिए. तो जब ये सिंबल रिजर्व है तो फिर आप शिवसेना को कैसे दे सकते हैं, किसी अन्य पार्टी को कैसे दे सकते हैं? और हमें इस पे पूरी आपत्ति है और इलेक्शन कमीशन में भी अभी थोड़ी देर में हम लोग जा रहे हैं और उसके बाद अगर जरूरत पड़े तो हम लोग हाई कोर्ट का भी रुख करेंगे. मशाल छाप हमारा है और ये हमें ही मिलना चाहिए, क्योंकि आप पता कर लीजिए कहीं से भी कई राज्यों में हमारा अलॉट था. हालांकि समता पार्टी उस समय नेशनल पार्टी हुआ करती थी, आज नहीं है, लेकिन इसके लिए हमारे लिए ये सिंबल रिजर्व रखा गया था. तो जब सिंबल रिजर्व है तो आप किसी दूसरे पार्टी को कैसे दे सकते हैं? शिवसेना को अगर दिया गया, हमें इस पे आपत्ति है. हम लोग हाई कोर्ट तक भी जाएंगे. सबसे पहले तो हम लोग इलेक्शन कमीशन जा रहे हैं. अगर वहां पर हमारी बात बन जाती है, इलेक्शन कमीशन हमारे रिक्वेस्ट को मान लेती है,
तो ठीक है, नहीं तो फिर हम लोग दिल्ली हाई कोर्ट का रुख करेंगे। माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांच्याशी देखील या वादाबाबतच्या कायदेशीर बाबींसंदर्भात आम्ही फोनवरून प्रतिक्रिया जाणून घेतली। त्यांचं या संदर्भातलं नेमकं काय म्हणणं आहे ऐकूया। नाही, यामध्ये कमिशनने जे चिन्ह दिलेलं आहे मशाल, हा संपूर्ण विचार करूनच दिलेला आहे। कारण पूर्वीचा जो पक्ष होता काहीतरी समाजवादी जॉर्ज फर्नांडिस, त्यांनी त्यांच्या पक्षाच्या कोणीतरी अध्यक्षांनी ते प्रकरण न्यायालयात नेण्याचं काहीतरी म्हणजे माझ्या कानावर आलं। पण कमिशनने त्यांचं चिन्ह गोठवलं होतं आणि त्यांचं चिन्ह फ्रीज केल्यानंतर किंवा काढून घेतल्यानंतर त्याची मान्यता काढून घेतल्यानंतरच हे चिन्ह कमिशनने या गटा शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरे या पक्षाला दिलेलं आहे। त्यामुळे यामध्ये काही फारसं साध्य होणार नाही। एकच चिन्ह नॉर्मली कमिशनचं असं धोरण आहे की त्याच पक्षाला मिळालं पाहिजे, तो प्रादेशिक पक्ष असो किंवा राज्यस्तरीय पक्ष असो। त्यामुळे हे मशाल जे चिन्ह आहे ते कमिशनने संपूर्ण विचार करूनच उद्धव ठाकरे या गटाला पक्षाला दिलेलं आहे। त्यामुळे याच्यामध्ये काही फारसा वाद निर्माण होण्याची शक्यता नाही। हा काहीतरी म्हणजे जे डिसग्रंटल लोक असतात त्यामध्ये बरं, मात्र जर समता पार्टीनं याबाबत तक्रार केली तर शिवसेनेकडून हे चिन्ह काढलं जाऊ शकतं का? नाही, समता पार्टीने तक्रार केल्यानंतर लगेच काढलं जाऊ शकत नाही, कारण कमिशनने संपूर्ण विचार करूनच हे चिन्ह दिलेलं आहे। कारण कमिशनला माहिती नाही असं होणार नाही समता पार्टीकडे चिन्ह असेल। पुढची महत्त्वाची बातमी बघूया। बनावट शपथपत्र तयार केल्याप्रकरणी निर्मल नगर पोलिसात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि या कारवाईमध्ये तब्बल 4682 बनावट प्रतिज्ञापत्र पोलिसांना आढळून आलेली होती। आरोपींनी बनावट शिक्क्यांचा वापर केल्याचा यामध्ये संशय आहे आणि याबाबत पोलीस अधिक तपास करतायत। बोगस प्रतिज्ञापत्रांच्या तपासासाठी गुन्हे शाखेची पथकं रवाना करण्यात आलेली आहेत। कोल्हापूर, पालघर, नगर आणि नाशिकमध्ये ही पथकं तपास करणार आहेत। दरम्यान या प्रकरणात कोणत्या राजकीय पक्षाचा सहभाग आहे याबाबत पोलिसांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही। आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रशांत, गुन्हे शाखेकडून आता या सगळ्या प्रकरणाचा तपास केला जातोय। प्रशांत, काय सांगता येईल या सगळ्या तपासाबाबत? अजिंक्य, आपल्याला माहिती आहे की निर्मल नगर पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल झाल्यानंतर ज्या पद्धतीनं हे सगळे नोटरी केलेले प्रतिज्ञापत्र समोर आले, अर्थातच शिंदे गटाकडनं मोठा आरोप करण्यात आला होता बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून की तेलगी स्कॅम नंतरचा हा सगळ्यात मोठा घोटाळा। यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य मुंबई क्राईम ब्रँचकडे तपास दिला आणि क्राईम ब्रँच झपाट्यानं कामाला लागलेली आहे। या प्रतिज्ञापत्रांची छाननी करत असताना की जिथून ज्या भागातून सगळ्यात जास्त प्रतिज्ञापत्र असलेल्यांची नावं आहेत ती आहेत महाराष्ट्रातले 4 जिल्हे, नगर, नाशिक, पालघर आणि कोल्हापूर। त्यामुळे या ठिकाणी ज्यांची नावं आहेत, नोटरी जरी असेल तरी प्रत्यक्ष नोटरी करणाऱ्या व्यक्तीला त्यांच्या समक्ष हजर राहावं लागतं आणि हजर राहिल्याचं या ठिकाणी कोणते तथ्य दिसून येत नाहीये। नोटरी केलेले वकिलांचं नाव, ज्या लोकांची आवेदनपत्र आहे, प्रतिज्ञापत्र आहे त्यांचं नाव, त्यांचे पत्ते आणि मग त्यांचं आधार कार्ड नेमकं कसं जोडलं गेलं, हे सगळे जे अनुत्तरित प्रश्न याचा शोध घेण्यासाठी क्राईम ब्रँचनं या 4ही जिल्ह्यांमध्ये आपल्या टीम्स रवाना केलेल्या आहेत। यातनं काही धक्कादायक गोष्टी समोर येऊ शकतात असे स्पष्ट संकेत मिळत आहेत। बघूया हे प्रकरण अजून कुठे कुठे वळण घेतात आहे, कारण मोठी राजकीय घडामोड या प्रतिज्ञापत्रांच्या तपासाच्या मागून घडणार आहे आणि हे पुरावे सुप्रीम कोर्टात आणि निवडणूक आयोगाकडे सुद्धा सादर केले जाणार आहे। ही सुद्धा माहिती आपल्याला समजतंय। अजिंक्य, बरं प्रशांत, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमधलं राजकीय वातावरण तापलेलं असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासमोर आणखी एक नवं संकट आता उभं ठाकलेलं आहे। रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना दिलेली उमेदवारी अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। ऋतुजा लटके या मुंबई पालिका कर्मचारी असून त्यांनी पालिका सेवेचा दिलेला राजीनामा मुंबई महानगरपालिकेनं अद्याप स्वीकृत केलेला नाही। या तांत्रिक कारणामुळे लटके यांच्या पुढे उमेदवारी अर्ज भरण्याची जी अडचण आहे ती आता निर्माण झाली आहे। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता फक्त शेवटचे 2 दिवस शिल्लक आहेत। त्यामुळे लटके यांचा राजीनामा मंजूर व्हावा म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या नेत्यांची धावाधाव सुरू आहे। महापालिका सेवेचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर ऋतुजा लटके या शेवटच्या दिवशी आपला अर्ज भरू शकतात। यामुळे आता ऋतुजा लटके यांचा राजीनामा कधी मंजूर केला जाणार याकडेच आता ठाकरे गटाचं लक्ष लागून राहिलेलं आहे।
आपण जनतेच्या कामासाठी फिरतो, त्यामुळे विरोधक म्हणतात की 2 मुख्यमंत्री पाहिजेत, मात्र मी एकटाच पुरेसा आहे असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंसह इतर विरोधकांना लगावलाय. आपण चालतं फिरतं मंत्रालय असून जनतेच्या हिताचे निर्णय कोणताही विलंब न लावता घेत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. मीरा भाईंदरमध्ये गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृहाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. लॉकडाऊन हा काही लोकांच्या आवडीचा विषय होता असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय. केंद्राला आपण जे काही प्रकल्प मंजुरीसाठी पाठवतो ते तत्काळ मंजूर होतात. हाच आपल्या सरकार आणि आधीच्या सरकारमधला मोठा फरक असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. निर्णय घेण्याची जी काही ताकद आणि क्षमता या ठिकाणी मी आणि आता उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, ते 5 वर्ष त्यांचा मुख्यमंत्री पदाचा अनुभव जो आहे त्याचाही फायदा या सर्वसामान्य जनतेला, या राज्याला होतोय. आणि म्हणून जवळपास 72 मोठे निर्णय आम्ही घेतले. मी सगळे इथे सांगत नाही, परंतु 72 आम्ही निर्णय घेतले. फटाफट आमच्या सह्या होतात. कुठे आमचं पेन खिशालाच असतं, कुठे निघालो की सगळे आमदार लोकांना माहित आहे. तर मंत्रालय सोडलं, मी मंत्रालयात सह्या घ्या म्हणजे नाही, तर मंत्रालय चलता फिरता मंत्रालय. लोकांना जरा मोकळेपणाने मोकळा श्वास घेऊ द्या. चायनामध्ये लॉकडाऊन झाल्यावर लगेच आपण घाबरतो. इकडे आपण सांगतो आता करायला पाहिजे. लॉकडाऊन हा काही लोकांचा आवडीचा विषय होता त्यावेळेस, पण ठीक आहे. आपल्याला एकच सांगतो, शेवटी जनता आहे तर आम्ही आहे. तुम्ही एवढे जर बसले नसतात या व्यासपीठाला काय शोभा असती. सर्वसामान्य लोकांना काय पाहिजे ते देण्याचा नक्की प्रयत्न आपला सरकार करेल. मुंबईमध्ये देखील, मुंबईतून जे रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प, मी आता गणपती आणि नवरात्रोत्सव मध्ये फिरलो. काही विरोधक म्हणाले 5 वाजेपर्यंत 6 वाजेपर्यंत मुख्यमंत्री फिरतात, 2 मुख्यमंत्री पाहिजे. त्यांना पूर्वीची सवय होती 2 मुख्यमंत्रीची, पण मी एकटा काफी आहे. पुढची महत्त्वाची बातमी बघूया. इस्लामिक संघटना असलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या विरोधात महाराष्ट्र एटीएस पुन्हा एकदा ॲक्शन मोडवर आलेला आहे. एटीएसनं जालन्यातल्या आणखी एका PFI सदस्याला अटक केली आहे. शेख उमर शेख हबीब असं या व्यक्तीचं नाव आहे. कोर्टानं त्याला 15 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. एटीएसनं यापूर्वी जालना इथून अब्दुल हदी नावाच्या PFIच्या सदस्याला अटक केलेली होती. तर सोमवारी अटक करण्यात आलेला शेख उमर हा अब्दुल हदीच्या संपर्कात असल्याचं तपासामध्ये समोर आलेलं आहे. PFIच्या विरोधात फास आता आणखी आवळला जातोय. महाराष्ट्रात एटीएस पुन्हा एकदा ॲक्शन मोडवर आल्याचं आपण पाहतो. जालन्यातनं PFIच्या एका सदस्याला अटक करण्यात आलेली आहे. याबद्दलचीच अधिक माहिती आपण जाणून घेऊया. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. सिद्धार्थ, 15 ऑक्टोबरपर्यंत या व्यक्तीला पोलीस कोठडी ठोठावण्यात आलेली आहे. सिद्धार्थ, या अटक सत्राविषयी काय सांगताय? सिद्धार्थ, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? सिद्धार्थ यांच्यापर्यंत आपला आवाज जात नाही. आपण पुन्हा एकदा त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करूया. मात्र PFI वर एटीएसची कारवाई सुरूच असल्याचं पाहायला मिळतं आहे. एका व्यक्तीला जालन्यातनं एटीएसनं अटक केलेली आहे. PFIच्या शेख उमर नावाच्या या व्यक्तीवर एटीएसनं कारवाई करत त्याला अटक केली आहे. इस्लामिक संघटना असलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या विरोधात महाराष्ट्र एटीएस पुन्हा एकदा ॲक्शन मोडवर आल्याचं आपण पाहतो आहोत. PFIच्या शेख उमरवर एटीएसनं कारवाई करत त्याला जालन्यामधनं अटक केलेली आहे. या PFIच्या संदर्भातल्या सगळ्या प्रकरणांमध्ये आता एटीएस कडून तपास आणखी तीव्र करण्यात आल्याचं आपण पाहतो आहोत. महाराष्ट्र एटीएसनं जालन्यातनं या व्यक्तीला अटक केलेली आहे. पुढची बातमी औरंगाबादमधली. औरंगाबादमध्ये मोठा डिग्री घोटाळा समोर आलाय. अफगाणिस्तानची विद्यार्थिनी काकर फातेमा ही औरंगाबादच्या मौलाना आझाद महाविद्यालयात BSc कम्प्युटर सायन्स शिकायला आली. पहिल्या वर्षी ती नापास झाली, तरीही तिला दुसऱ्या वर्षाला प्रवेश दिला गेला. दुसऱ्या वर्षालाही ती नापासच झाली. मात्र तरी देखील
तिला तिसऱ्या वर्षाला प्रवेश देण्यात आला। विशेष म्हणजे या प्रकरणी विद्यापीठाच्या समितीनं तिचं तिसऱ्या वर्षीचं ॲडमिशन रद्द करण्याचे आदेश मौलाना आझाद महाविद्यालयाला दिलेले होते। मात्र विद्यापीठाच्या आदेशाला न जुमानता काकर फातेमाला तिसऱ्या वर्षीही प्रवेश दिला गेलाय। एवढंच नाही तर तिनं परीक्षा दिली, ती पासही झाली आणि ती डिग्री घेऊन अफगाणिस्तानला देखील गेली। हा सगळा प्रकार संशयास्पद असून आता याबाबत कारवाई करण्याची मागणी केली जाते। मुझे जो मालूम पड़ा तो 100% ये बात है कि 25 लाख रुपए में उसकी डील हुई थी, जिसमें मदर फारूकी ने पूरी डील की है और उनके साथ यहाँ के भी लोग मिले हुए हैं, जो बार बार एप्लीकेशन देने के बाद भी, उनके निदर्शन में लाने के बाद भी उन्होंने जो है तो उसको डिग्री दी है। और अभी ठहराव पास करके बीओ की मीटिंग में उसकी डिग्री कैंसिल का ठहराव पास की, मगर आज तक जो है तो ठहराव पास होने के बाद भी उसकी डिग्री कैंसिल नहीं की गई। ठराव रद्द करण्याचाच विषय घेतला आहे ह्यांनी, पण या प्रकरणामध्ये जे लोक दोषी आहेत, ज्यांनी अपात्र विद्यार्थिनीलाही विद्यापीठानं कळवून सुद्धा की ती विद्यार्थिनी अपात्र आहे, तिला परीक्षेला बसवलं कोणी, तिचा परीक्षा फॉर्म कुणी स्वीकारला, तिला तिला प्रश्नपत्रिका कुणी दिल्या, तिला उत्तरपत्रिका कुणी दिल्या, आणि हे सगळं प्रकरण असताना सुद्धाही विद्यापीठातले प्रशासनातल्या एखाद्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याचा आशीर्वाद असल्याशिवाय असे हे प्रकरण घडू शकत नाहीत। पुढची ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत। दिल्ली हायकोर्टातल्या आजच्या सुनावणीच्या बाबतीत अनिश्चितता असल्याचं समोर येतंय, कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या याचिकेवर आज कदाचित सुनावणी होणार नसल्याची माहिती मिळतेय। निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष दिल्ली उच्च न्यायालयात गेलेला आहे। मात्र उच्च न्यायालयाच्या आजच्या कामकाजामध्ये ही याचिका समाविष्ट नाहीये, त्यामुळे सुनावणीच्या बाबतीत अनिश्चितता असल्याचंच दिसतंय। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रशांत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या याचिकेवर आज सुनावणी होणार नाही की काय असं वाटतंय? अनिश्चितता दिसतेय, काय सांगता येईल याबद्दल? माहिती मिळते आणि ज्या पद्धतीने माहिती मिळते की एकतर उच्च न्यायालयाच्या कामकाजाची जी यादी आलेली आहे त्या यादीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने दाखल करण्यात आलेली याचिका आहे तिचा समावेश नाही आहे। ती याचिका सूचीबद्ध नाही आहे। जर याचिका सूचीबद्ध नसेल तर कुठल्याच कोर्टापुढे त्याची सुनावणी होऊ शकत नाही आहे, कारण की ज्या पद्धतीनं दिल्ली उच्च न्यायालयातील विविध कोर्ट आहेत त्या विविध कोर्टांमधल्या यादी आता पुढे आलेली आहे। त्यामध्ये जर बघितलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची याचिका नाही आहे, त्यामुळे एक अनिश्चितता निर्माण झाली आहे दिल्ली हायकोर्टाच्या या सुनावणीवरती, ज्यामध्ये याचिका करण्यात आली होती की निवडणूक आयोगाचा जो निर्णय आहे तो त्याला आव्हान देण्यात आलं होतं या याचिकेमध्ये, आणि त्यात स्पष्ट करण्यात आलं की नैसर्गिक न्यायाची अवहेलना या निमित्ताने केंद्रीय निवडणूक आयोगाने केलेली आहे। आमचं निवडणूक चिन्ह गोठवलं पण आम्हाला आमची बाजू देखील मांडता आली नाही, आम्हाला 24 तासापेक्षा कमी कालावधी दिला होता, त्याचमुळे आम्ही ही याचिका दाखल केली आहे आणि याचिकेत अशा प्रकारची मागणी करण्यात आली आहे। पण आता ही याचिका सूचीबद्ध नसल्यामुळे आता यावरती सुनावणी केव्हा होईल हे आपल्याला निश्चितपणे पाहावं लागेल। बरं प्रशांत, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। यानंतरची एक मोठी बातमी पुण्यातली आहे। पुण्यातल्या परिवहन विभागाच्या स्वारगेट आणि शिवाजीनगर या डेपोमधील शेकडो एसटी बसेस अचानक बंद ठेवण्यात आलेल्या आहेत। डेपोत डिझेलच्या अनियमित पुरवठ्यामुळे अनेक एसटी मधूनच बंद करण्याची वेळ आगार प्रशासनावर आलेली आहे। परिणामी आगाराचं उत्पन्न कमी होऊन प्रवाशांना सुद्धा मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। डिझेलच उपलब्ध नसल्यानं लांब पल्ल्याच्या गाड्या बंद करण्यात आल्यानं परिवहन विभागाचं लाखो रुपयांचं नुकसान होत आहे। इंधन टंचाईच्या थांब्यावर ही एसटी थबकल्याचं पुण्यामधल्या स्वारगेट आणि शिवाजीनगर डेपोमध्ये पाहायला मिळतंय। डिझेल अभावी अनेक एसटी बसेस डेपोतच उभ्या आहेत। कालपासनं या एसटी बसेसची सेवा बंद झालेली आहे आणि यामुळे परिवहन विभागाचं लाखोंचं नुकसान होत आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया। चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। चंद्रकांत, इंधन टंचाईचा विषय समोर येताना दिसतोय आणि याचा थेट फटका एसटी परिवहन विभागाच्या सेवेला होताना दिसतोय। काही यावर तातडीनं उपाययोजना करण्यात आलेली आहे का?
अजिंक्य, हा घोळ असा आहे तो खरं तर शासनानेच घातलाय. पहिले सगळे डिझेल एसटी डेपोतच मिळायचं हे एसटी महामंडळाच्या सगळ्या गाड्यांना, पण तिथं सरकारने काहीतरी ₹1 सरचार्ज जास्त लावलं म्हणून एसटी महामंडळानं बाहेरच्या पंपावरनं डिझेल घ्यायला सुरुवात केली. पण बाहेरच्या पंपावरचं कसं असतं, शेवटी त्यांना जसं डिझेल उपलब्ध होतं किंवा काही बिलं थिकली तर ते थांबवतात. हीच अडचण इथं झाली. गेल्या आठवड्यात बारामतीतही सेम असाच प्रॉब्लेम झाला होता. आपल्यासोबत ही सगळी ड्रायव्हर मंडळी आहेत. मला सांगा संजय मुंडे साहेब, काय झालंय नेमकं? डिझेल नाही आहे, कारण डिझेल पहिले एस टी महामंडळाच्या प्रत्येक डेपोमध्ये डिझेल मिळायचं. त्याच्यामुळं उत्पन्न पण वाढत होतं, सगळंच होतं. आज जवळजवळ स्वारगेट डेपोचं कमीत कमी आजच्या तारखेला आत्ताच्या या परिस्थितीमध्ये 5 ते 6 लाखाचं उत्पन्न बुडलेलं आहे. त्याच्यामुळं माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांना अशी विनंती आहे की पहिल्यासारखं परत एस टी महामंडळाला डिझेल त्यांच्या डेपोनीच द्यावं. जबाबदार कोण यायला सगळ्या गोंधळाला? याला जबाबदार महाविकास आघाडी सरकार आहे. त्यांनी डिझेल बाहेर दिलेले. आता लोकशाहीचं सरकार आले म्हणूनच मी माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतोय. हा प्रॉब्लेम फक्त स्वारगेट डेपोत आहे की गेल्या आठवड्यात बारामतीत पण झाला होता? बरोबर. पूर्ण महाराष्ट्राची हीच परिस्थिती आहे, एकाच डेपोचं म्हणून नाही आहे, 250 डेपोची हीच परिस्थिती. आता याच्यामुळे एसट्यांचं वेळापत्रक निश्चित लांबलेलं आहे. तुमची गाडी किती वाजता निघणं अपेक्षित होतं? आता किती वाजले? माझी गाडी सकाळी 8:30ला इथून डिपार्चर आहे. मी 7:30 वाजल्यापासून डिझेलच्या लाईनला आहे. अजून माझ्या पुढे 7-8 गाड्या आहेत. मग अजून इथं डिझेल गाणगापूर 8:30ची निघणार होती स्वारगेट डेपोतून, आता 10:15 वाजलेत. अशा सगळ्याच गाड्या लेट झाल्या. सगळ्याच गाड्या लेट आहेत. गुलबर्गा आहे, विजापूर आहे, तडसर आहे, विनेर आहे, अशा सगळ्या गाड्या म्हणजे बऱ्याचशा गाड्या इथं लाईनमध्ये डिझेलला उभ्या आहेत. तुमची गाडी कुठं जाणार होती, काय आदेश? माझी गुलबर्गा गाडी आहे. माझं 9:30चं जॉईनिंग आहे, 10ला निघणार होते. गाडीचं काय डिझेल नसल्यामुळे लाईनला लावले, गाडी थांबलेली आहे. आता महामंडळ काय सांगते, अधिकारी काय सांगतात? अधिकारी काय सांगतात, डिझेल टाकल्यावर जावा म्हणजे. आम्ही 9:30चं जॉईनिंग असताना आम्ही 8-8:30ला येऊन थांबलेला इथं लाईनला, तरी डिझेल नाही. तरी डिझेल नाही. अशा किती गाड्या थांबल्या? अशा जवळपास 25 गाड्या थांबलेल्या आहेत. 25 गाड्या? हा. म्हणजे मला सांगा मुंडे साहेब, ते बारामतीत पण हाच प्रॉब्लेम झाला होता? नाही, सगळं सांगायला ना सर, 250 डेपोला हीच परिस्थिती आहे. प्रत्येक डेपोला डिझेल जे बाहेर पंपावर दिलं जाते ना, तिथं डिझेल मोजकं दिलं. बिलं थकले असं काही आहे का? नाही, बिलं थकलेले नाही, काही नाही आहे. यांचं डिझेल संपलेलं आहे डिझेल पंपावरचं, त्यामुळे एस टीचं नुकसान होतं. नाही, पण याला जबाबदार कोण आहे मग? नाही, याला जबाबदार आता सध्या एकतर डिझेल पंपावाले, नाहीतर मग प्रशासन. तुमची चालक म्हणून काय मागणी आहे? माझी एवढीच मागणी आहे की माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी पहिल्यासारखं एस टी महामंडळाला त्यांच्या प्रत्येक डेपोमध्ये 250 डेपोला डिझेल मिळावं. आता महामंडळाचे पंप बंद आहेत? मग पंप सध्या डिझेल नसल्यामुळे बंद आहेत. डिझेल टाकलं की चालू होतात. पण का बंद केलेत ते? डिझेल नाहीये. ₹1 लिटर मागे काहीतरी टॅक्स बसतोय. तो टॅक्स महाराष्ट्र गव्हर्नमेंटने कमी करावा आणि तो डिझेल परत आम्हाला एस टी महामंडळाच्या डेपो द्यावं. म्हणजे अजिंक्य, बघितलं अडचण काय आहे? तांत्रिक घोळ आहे. शासनाने या एस टी महामंडळाचे जे डिझेल पंप आहेत स्वतःचे, तिथं काहीतरी सरचार्ज लावला ₹1 जास्तीचा. ते महाग पडते महामंडळाला, म्हणून महामंडळाने स्वतःचे 250 डेपो मधले सगळे पंप बंद केलेत आणि आता बाहेरच्या डिझेल पंपावरून हे डिझेल घेतात आणि तिथं शॉर्टेज झालं की त्याचा मंडळ थेट महामंडळाला फटका बसतो. सगळ्या गाड्या लेट होतात, प्रवासी उत्पन्न बुडतं. याला जबाबदार कोण, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. खरं, याला जबाबदार कोण हा मुद्दा आहे. तातडीनं याबद्दल काहीतरी कारवाई करणं, उपाययोजना करणं आता गरजेचं आहे. चंद्रकांत, धन्यवाद, आपण ही जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. आता एक मोठी बातमी ठाणेकरांसाठी, अतिशय महत्त्वाची बातमी. ठाणे शहरासह जिल्ह्यातील बहुतांश भागात वर्षभर वाहतूक कोंडीचंच दृश्य पाहायला मिळतं. गाडी चालक, प्रवासी या सर्वांना काही किलोमीटर अंतरासाठी तासनतास या वाहतूक कोंडीमध्ये अडकून राहावं लागतं. आणि आता नागरिकांची हीच अडचण ओळखत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी MMRDAच्या माध्यमातून ठाण्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांवर भर दिलेला आहे. ठाण्यासह परिसरातल्या वाहतूक कोंडीवर उतारा मिळवण्यासाठी MMRDAकडून 17,000 कोटी रुपयांचे तब्बल 21 प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत. ठाण्यातल्या वाहतूक कोंडीतनं सुटका मिळवण्यासाठी रस्ते, खाडीपूल, उड्डाणपूल आणि बोगद्यांचे विविध प्रकल्प MMRDAनं प्रस्तावित केलेले आहेत. याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. अजित, MMRDAच्या माध्यमातून ठाण्यातले जवळपास 17,000 कोटी रुपयांचे प्रकल्प प्रस्तावित करण्यात आलेले आहेत. ठाणेकरांसाठी खूप महत्त्वाचा हा सगळा प्रकल्पांचा भाग असणार आहे. अजित, काय सांगता येईल त्याबद्दल? अगदी बरोबर अजिंक्य. दिवाळीच्या तोंडावरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी
ठाणेकरांना आणि संपूर्ण ठाणे जिल्हेकरांना एक दिवाळीचं गिफ्ट दिलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की वारंवार ह्या गोष्टी फक्त बोलल्या जायच्या की ठाण्यातली म्हणजे ठाणे जिल्ह्यात नवी मुंबई असेल, ठाण्यातले दोन्ही एंट्री पॉईंट असतील, त्याच पद्धतीनं कल्याण डोंबिवली शहरातले एंट्री पॉईंट असतील, या सगळ्या भागांमध्ये मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी रोजची आहे. वाहतूक कोंडी फोडायची कशी याच्यावरती उपाययोजना केल्या जातील हे फक्त वारंवार बोललं जायचं. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट याच्यावरती सविस्तर अहवाल करून त्याच्यावरती तब्बल 17,000 कोटींचे 21 प्रकल्प जे आहेत ते प्रस्तावित केलेले आहेत. अर्थात या प्रकल्पांना वेळ लागेल, पण हे प्रकल्प करणं ही देखील मोठी गोष्ट आहे. त्यामुळे भविष्यात जर मुंबईची वाहतूक कोंडी कमी करायची असेल, मुंबईला वेळेत पोहोचायचं असेल, तर ठाणे जिल्ह्यातली वाहतूक कोंडी जी आहे ती कमी करावी लागेल. कारण का जेव्हा एखादा व्यक्ती ठाणे जिल्ह्यातून निघतो मुंबईला जायला, तर त्याला मुंबईला येईपर्यंतच अर्धा त्याचा वेळ निघून जातो. त्याच्यामुळे इथली वाहतूक कोंडी कमी केली तर आपोआप मुंबईतली वाहतूक कोंडी जी ती कमी होईल, असं एक संपूर्ण त्यांचा हा प्लॅन आहे. याकरता त्यांनी 21 असे विशेष प्रकल्प केलेले आहेत. त्यामध्ये त्यांनी कोपरी ते पोटणी खाडी पूल हा 6 पदरी रस्ता असेल, पूल असेल आणि हा जवळपास 1 किलोमीटर लांबीचा आहे. गायमुख ते भिवंडी दरम्यान 3 खाडी पूल तयार केले. हा अत्यंत महत्वाचा आहे, कारण आपल्याला माहिती आहे की आपण आताही चेक केलं तर गायमुख पासून ते भिवंडी पर्यंत जो रोड आहे हा इथे पूर्णतः वाहतूक कोंडी असेल, कारण का मोठ्या प्रमाणामध्ये अवजड वाहनांची वाहतूक या ठिकाणी होते. आणि जर त्यांना पर्याय रस्ते दिले नाहीत, वन वे दिले नाहीत, तरी वाहतूक कोंडी अशीच राहील. त्याकरता 3 खाडी पूल या ठिकाणी दिले गेले आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे जो ड्रीम प्रोजेक्ट आहे, या ड्रीम प्रोजेक्टमध्ये मुख्यमंत्र्यांच्या ठाणे कोस्टल रोडचा जो आहे त्यातला भाग 2चा समाविष्ट करण्यात आलेला आहे. आणि हा या भाग 2 मध्ये गायमुख ते फाउंटन हॉटेल हा जवळपास 5.5 किलोमीटरचा लांबीचा रस्ता जो आहे, ते खारेगाव ते कोपरी हा 7.5 किलोमीटर लांबीचा रस्ता, या 2 प्रकल्पांना जवळपास 2,107 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. म्हणजे ठाण्यातली वाहतूक म्हणजे मुंबईवरून जी वाहतूक येते किंवा नाशिक अहमदाबादवरून जी वाहतूक येते ती मुंबईमध्ये, ती ठाण्यामध्ये अडकून राहते. आणि ती अडकून राहू नये म्हणून ठाणे शहराच्या बाहेरच्या बाहेर जी वाहतूक जावी, जेणेकरून ठाणे शहरामध्ये वाहतूक कोंडी होऊ नये, त्याकरता हा मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. अतिशय हे महत्वाचे प्रकल्प म्हणावे लागतील ठाणेकरांसाठी. अजित, धन्यवाद, आपण ही जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. आणि आता एक बातमी आहे मुंबईकरांसाठी बेस्टनं दिवाळीच्या निमित्तानं विशेष योजना आणलेली आहे. 12 ते 31 ऑक्टोबर दरम्यान बेस्ट बसेसमधनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कुठल्याही मार्गावर 9 रुपयात 5 बस फेऱ्यांचा प्रवास करता येऊ शकणार आहे. यासाठी प्रवाशांना बेस्टच्या चलो ॲप या डिजिटल तिकीट प्रणालीचा वापर करावा लागेल. प्रवाशांना मोबाईलवर आधी चलो ॲप डाउनलोड करावं लागेल. त्यानंतर चलो ॲपमधील बस पास हा पर्याय निवडावा लागेल. त्यात दिवाळी ऑफर पर्याय निवडल्यानंतर नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डनं प्रवाशांना 9 रुपये भरावे लागतील. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवरील आरटीओ चेकपोस्टवर पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांनी 3 तास ठिय्या आंदोलन केलंय. चेकपोस्टवर ओव्हरलोड वाहनधारकांकडून अवैधरित्या पैसे वसुली होत असल्याचा आरोप खडसेंनी केलाय. या प्रकरणी पुन्हा एकदा एकनाथ खडसे या संदर्भात विधिमंडळात आवाज उठवणार असल्याचंही समजतंय. प्रत्येकाने सांगितलं की 200 रुपयापासून तर 2,000 रुपये आणि जर उंच माल असेल तर 8,000 रुपये आम्हाला द्यावं लागतं. त्याचं प्रत्यक्ष व्हिडिओ रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे. आणि यानंतर अँटी करप्शन डिपार्टमेंटला मी सूचना केली, विनंती केली. अँटी करप्शन डिपार्टमेंटचे अधिकारी आता येत आहेत, पोलीस अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहे. पण त्याआधीच गल्ल्यामधले पैसे काढून इथला व्यक्ती फरार झालेला आहे आणि फरार होण्यास इथल्या आरटीओ अधिकाऱ्यांनी त्याला मदत केलेली आहे. त्यामुळे याची रीतसर फरियाद पोलीस स्टेशनला नोंदवून त्याची चौकशी करावी अशी मी विनंती करणार आहे. पुढची ब्रेकिंग न्यूज आता आपण बघूया. महाविकास आघाडीच्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतल्या उमेदवार ऋतुजा लटके यांना बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात आणून आपला पक्ष आणि भाजप युतीची उमेदवारी द्यावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रयत्नशील असल्याचं उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितलंय. त्यामुळे भाजपचे नेते मुर्जी पटेल यांनी ही निवडणूक लढवण्यासाठी काम जरी सुरू केलेलं असलं तरी भाजपनं त्यांची उमेदवारी अधिकृतपणे घोषित केलेली नसल्याचं समजतंय.
शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं निधन झाल्यानं होत असलेल्या या पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केली आहे। त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं देखील पाठिंबा जाहीर केल्यानं त्या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत। लटके यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चांगली मैत्री होती। लटके जर हयात असते तर ते आपल्याबरोबरच आले असते असा बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचा दावा आहे। उद्धव ठाकरे यांनी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केल्यानं आपण निवडणूक लढवू नये असंही बाळासाहेबांची शिवसेना या पक्षातल्या काही नेत्यांचं मत होतं। त्यामुळे ऋतुजा लटके यांनी आपल्या पक्षात यावं आणि त्यांना बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप युतीची उमेदवारी द्यावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्नशील आहेत। ऋतुजा लटके शिवसेनेतून फुटून शिंदे गटाकडे आल्यास उद्धव ठाकरे यांना हा एक खूप मोठा धक्का असेल। या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेऊया। प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रशांत, ऋतुजा लटके यांना बाळासाहेबांची शिवसेना या आपल्या पक्षात आणण्यासाठी मुख्यमंत्री प्रयत्नशील असल्याची माहिती मिळतेय। उद्धव ठाकरेंसाठी हा एक खूप मोठा धक्का असू शकतो। प्रशांत, अजिंक्य, नक्कीच आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीनं राज्यामध्ये राजकीय घडामोडी झाल्या, सत्तांतर झालं, त्यानंतर शिवसेना हा पक्ष स्प्लिट झाला आणि शिवसेनाचे 2 पक्ष तयार झाले आणि या सगळ्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे रमेश लटके दिवंगत आमदार यांच्याशी असलेले सलोख्याचे संबंध आणि त्याचबरोबर ऋतुजा लटके यांची उमेदवारी ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांनी जाहीर केली। पण त्या जाहिरातीमध्ये सगळ्यात मोठी अडचण कोणती येते जाहीर केली तरी, कारण ऋतुजा लटके या बीएमसीच्या कर्मचारी आहेत। त्यांनी 1 महिन्यापूर्वीच राजीनामा अर्ज सादर केलाय, पण त्यांचा अद्यापपर्यंत राजीनामा प्रशासनानं मंजूर केला नाहीये। इक्बालसिंह चहल यांची भेट सुद्धा अनिल परब यांनी घेतली। शेवटचे 2 दिवस बाकी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ऋतुजा लटके या शिवसेना बाळासाहेबांची शिवसेनेच्या उमेदवार होऊ शकतात अशा प्रकारचे ताकदीनं प्रयत्न सुरू झाले आणि त्यांनी ज्यावेळेस संमती ते देतील त्याच वेळेस त्यांचा राजीनामा सुद्धा मंजूर होईल अशा प्रकारची सुद्धा माहिती समोर येते। कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये ही पोटनिवडणूक जिंकणं ही शिवसेनेच्या दोन्ही पक्षांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते। कारण पुढच्या न्यायालयीन लढाईमध्ये मग ते निवडणूक आयोगाकडे असो किंवा सुप्रीम कोर्टात यासाठी या पोटनिवडणुकीचा दाखला हा सगळ्यात महत्वाचा आहे। भारतीय जनता पक्षानं मुरजी पटेल यांना जरी तयारीचे संकेत दिले असते तरी ऐन वेळेवर होणारी घडामोडी प्लॅन ए आणि प्लॅन बी ची चर्चा सगळ्यात महत्वाची आहे। ऋतुजा लटके या उमेदवार असणार हे निश्चित, मात्र कोणाच्या हे आज जरी उत्तर आणून तरी असलं तरी बाळासाहेबांची शिवसेनेच्या त्या उमेदवार होऊ शकतात अशा प्रकारची माहिती समोर येते। अजिंक्य, प्रशांत, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। ऋतुजा लटके यांची उमेदवारी जरी निश्चित झालेली असली तरी त्या कोणत्या पक्षाच्या उमेदवार असणार याबद्दल सध्या साशंकता व्यक्त होतीये। याबद्दलचा काय नेमका निर्णय होतो हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। एका ब्रेकसाठी आपण थांबूया, लगेचच परत येऊया। बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। बातमी औरंगाबाद मधली आहे। औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड परिसरात प्रस्तावित असलेल्या MIDC मध्ये निम्म्या भागात कृषी औद्योगिक पार्क आणि उर्वरित क्षेत्र सर्वसाधारण उद्योग उभारण्यासाठी वापरण्याचा निर्णय उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेतला गेलाय। सिल्लोड इथं MIDC स्थापन करण्याबाबत उद्योग मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली आणि त्यावेळेला हा निर्णय संयुक्तपणे घेतला गेलाय। उद्योग मंत्र्यांसोबत झालेल्या या महत्त्वाच्या बैठकीमुळे सिल्लोड परिसरात MIDC सुरू करण्याच्या प्रक्रियेला आता गती मिळणार आहे। पुढची बातमी मुंबईकरांसाठी महत्त्वाची। मुंबईकरांनो, तुमच्या रोजच्या प्रवासात येणारे 13 पूल धोकादायक आहेत आणि याची यादी स्वतः मुंबई महानगरपालिकेनंच दिलेली आहे। हे सर्व पूल रेल्वेच्या रुळांवरनं जाणारे पूल आहेत। पाहुयात यावरचा हा रिपोर्ट। मुंबईकरांचा रस्ते प्रवास धोकादायक। अनेक धोकादायक पुलांवरून वाहतूक सुरूच। पूल बंद पडल्यास दुसरे पर्याय काय? प्रशासन दुर्घटना घडण्याची वाट बघतंय। मुंबईतील हे उड्डाणपूल
यापैकी एखाद्या पुलावरील वाहतूक अगदी काही मिनिटांकरता जरी ठप्प झाली तरी मुंबईकर अक्षरशः तांडव करतील. मुंबईतील अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणांना जोडणारे असे हे पूल आहेत. पुण्यातील चांदणी चौकातील पुलाची राज्यभर चर्चा झाली, पण हाच कामाचा वेग मुंबईतील पुलांकरता वेळीच दाखवायला हवा. कारण यातील काही पूल 100 वर्ष जुने तर काही पूल 135 वर्ष जुने आहेत. मुंबईकरांसाठी महत्त्वाचा असलेला असा हा महालक्ष्मीचा पूल आहे. हा पूल 3 वेगवेगळ्या ठिकाणांना जोडतो. एक मार्ग भायखळ्याच्या 7 रस्त्याच्या दिशेने जातो, तर हा येणारा मार्ग वरळीकडून येतो. त्याचसोबत महालक्ष्मी रेसकोर्सद्वारे जाणारा हा मार्ग तुम्हाला हाजी अली किंवा महालक्ष्मी मंदिराकडे नेतो. इथं महालक्ष्मी स्टेशन बाजूलाच असल्यामुळे येणाऱ्या पादचाऱ्यांची संख्या सुद्धा मोठ्या संख्येत आहे. इथं दिवसेंदिवस ट्रॅफिक हा वाढत जातोय आणि मुंबई महापालिकेनं 6 वर्षांपूर्वी याची पाहणी केली होती आणि त्यानंतर असं समोर आलं की हा पूल धोकादायक स्थितीत आहे. मात्र त्यानंतर IITनं सुद्धा तसाच अहवाल दिला. रेल्वे प्रशासनाला कारवाईची मागणी सुद्धा करण्यात आली, तशा सूचना दिल्या गेल्या. डिलाईल रोड आणि लोअर परळ स्थानकाला जोडणारा हा करी रोडचा पूल. डिलाईल रोडकडून लालबागच्या दिशेने जाण्याकरता हा पूल महत्त्वाचा आहे. रेल्वे स्थानकाला लागूनच हा पूल असल्यानं मोठ्या संख्येत रेल्वे प्रवासीही या पुलाचाच वापर करतात. लोअर परळ हे ऑफिसेसचं जंक्शन बनलंय, त्यामुळे दररोज लाखो प्रवाशांची या पुलावरून ये-जा असते. जर हा पूल बंद झाला तर मोठा वळसा मारावा लागणार आहे. मुंबईतला आणखी एक महत्त्वाचा पूल म्हणजे दादरचा टिळक पूल, ज्या पुलावर मी सध्या उभी आहे. दादरचा हा टिळक पूल महत्त्वाचा यासाठी आहे कारण दादर ईस्ट वेस्टला जोडणारा हा पूल आहेच. मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दादरमधला जो भाजी बाजार आहे किंवा इतरही जी बाजारपेठ आहे त्याची वाहतूक याच पुलावरून होते. सकाळच्या वेळेला अगदी पहाटेपासूनच दादरच्या प्लाझा सिनेमाजवळ मोठ्या संख्येत भाजी विक्रेते येतात, होलसेल दरात भाजी विक्री करतात. अगदी काही तासांपुरताच हा व्यवसाय असतो आणि त्यांना येण्या जाण्यासाठी सुद्धा हाच पूल महत्त्वाचा ठरतो. याच पुलावरनं भाज्यांच्या मोठ्या गाड्या येतात. त्यासोबतच दादर ईस्ट आणि वेस्टकडे दोन्हीकडे जाणारी मोठी गर्दी इथं पाहायला मिळते. दक्षिण मुंबईकडे नेणारा सगळ्यात महत्त्वाचा पूल अशी बेलालीस पुलाची ख्याती. मुंबई सेंट्रल आणि ग्रँड रोडला जोडणारा हा दुवा आहे. मुंबई सेंट्रलवरून येणारे प्रवासी याच पुलाचा सर्वाधिक वापर करतात. पूल बंद झाल्यास दक्षिण मुंबईकडे जाणं कठीण होऊन बसू शकतं. जेव्हा हे काम केलं जाईल तेव्हा एक्झिस्टिंग ब्रिज ॲज फार एज पॉसिबल शक्य असेल तेव्हा ते ब्रिज चालू ठेवूनच बाजूने नवीन ब्रिज करून आत्ताचा ट्रॅफिकच्या दुसऱ्या ब्रिजवर करून मग काहीच्या ठिकाणी नवीन ब्रिज करणं असं प्लॅनिंग आहे. दादरला तरी एक्झिस्टिंग ब्रिज तोडत नाही. पुलावरून जाणाऱ्यांसोबत खाली सुरू असलेल्या रेल्वे वाहतुकीसाठी सुद्धा हे पूल धोकादायक आहे. 100 ते 150 वर्ष जुने असलेले हे पूल सध्या कमकुवत अवस्थेत आहेत. वाढती वर्दळ, गाड्यांची गर्दी या ब्रिटिशकालीन पुलांकरता आणखी धोक्याची आहे. मात्र या पुलांवरून जाण्या वाचून मुंबईकरांकडे दुसरा पर्यायच नाही. एल्फिस्टन पूल, हिमालय पूल या दुर्घटनांनंतर प्रशासनानं धडा घ्यायला हवा होता. धोकादायक पुलांची तात्काळ आणि दीर्घकालीन दुरुस्ती 6 वर्षांपूर्वी सुचवण्यात आली, पण त्याचं पुढे काय झालं? सरकार म्हणतं मार्ग काढणार, पण कधी? मुंबईकरांच्या जीवाला काही किंमत नाहीये का? असे अनेक महत्त्वाचे सवाल उपस्थित होतात. रुचा कानोलकर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. सिंहगड एक्सप्रेसच्या बोगीमध्ये चाकरमानी यांच्यामध्ये जागेवरून तुफान हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालंय. बसण्यासाठी जागा पकडण्यावरून 2 गटांमध्ये वाद झाला आणि या वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झालंय. पिंपरीसाठी आणि चिंचवडसाठी स्वतंत्र बोगी तयार करावी यासाठी पिंपरी चिंचवड रेल्वे प्रवासी संघटनेनं निवेदन दिलेलं होतं. मात्र या मागणीकडे रेल्वे प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप प्रवाशांनी केला. कोल्हापुरातील एम्पायर टॉवर परिसरात 2 गटात तुंबळ हाणामारी झाली. रिक्षा लावण्याच्या कारणावरनं ही हाणामारी झाली आहे. मारहाणीचा हा जो व्हिडिओ आहे तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये काही तरुण
दुसऱ्या एका तरुणाला काठीनं मारहाण करताना दिसतायत. पावसासंदर्भातल्या बातम्या बघूया. गेल्या 2 दिवसांपासून राज्यातल्या अनेक भागांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पाऊस बरसतोय. मध्य भारत तसंच वायव्य भारताच्या काही भागांमधून 4 ते 5 दिवसांमध्ये मॉन्सून माघार घेण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातली सध्याची गडगडाटासह पडणाऱ्या पावसाची स्थिती पाहता महाराष्ट्राच्याही काही भागांमधून मॉन्सून आठवड्याभरात माघार घेण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे. शुक्रवारनंतर मुंबई आणि परिसरात कोरडं वातावरण असू शकेल. मात्र विदर्भात तसंच मराठवाड्याचे काही जिल्हे आणि मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये मात्र शनिवारपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कायम असेल. दक्षिण कोकणातही शुक्रवार आणि शनिवारपर्यंत पावसाची शक्यता आहे. त्यामुळे उर्वरित महाराष्ट्रातून माघार घ्यायला या मॉन्सूनला आणखी काही दिवस लागू शकतील. मंगळवारी कोल्हापूरला पावसानं चांगलं झोडपून काढलेलं होतं. गांधीनगर परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नदी नाल्याचं स्वरूप प्राप्त झालं. अनेक सखल भागात गुडघाभर पाणी साचलं. अनेक गाड्या पाण्यात गेल्या. यामुळे लोकांचे चांगलेच हाल झाले. आसाममध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे राज्यात ठिकठिकाणी भूस्खलन होण्याच्या घटना वाढलेल्या आहेत. गेरुकामुख परिसरात लोअर सुबानसिरिरी हायड्रो प्रोजेक्टचं काम सध्या सुरू आहे आणि याच ठिकाणी अचानक भूस्खलन झाल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सुदैवानं या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झालेली नाही. राज्यभरात मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळण्याच्या घटना घडतायत. त्यामुळे स्थानिक प्रशासन अधिकच सतर्क झालेलं आहे. वेळ झाली आणखीन एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यातल्या सामोडे गावात रात्री 6 घरफोड्या झाल्याची घटना घडली आहे. गावातील एका निवृत्त शिक्षकाच्या घरातून तब्बल 20 तोळे सोनं आणि 8,000ची रोकड चोरांनी लंपास केली आहे. गावातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये चोरांनी बंद घरांचे दरवाजे तोडत या घरांमध्ये प्रवेश केला. मात्र इतर घरांमध्ये चोरांच्या हाती काहीच लागलं नाही. दरम्यान एकाच गावात रात्री झालेल्या 6 घरफोड्यांमुळे पिंपळनेर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे. या घरफोडीच्या घटनेमुळे गावात भीतीचं वातावरण असून तातडीनं कारवाई करण्याची मागणी होतीये. एटीएम सेंटरमध्ये हातचलाखीनं कार्ड बदलून लोकांच्या खात्यातले पैसे काढणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं अटक केलेली आहे. सुभाष जाधव असं या चोराचं नाव असून त्याच्याकडून वेगवेगळ्या बँकांची 101 एटीएम कार्ड्स आणि 3 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी येणाऱ्या लोकांना पैसे काढून देण्याच्या बहाण्यानं लाखोंचा चुना लावण्याचा प्रकार सुरू होता. अखेर सापळा रचत या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष